लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला जसं पाहिजे तसं यश पक्षाला मिळालं नाही, पण खचून न जाता आदरणीय दादांनी संपूर्ण राज्याचा दौरा केला आणि यामध्ये खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पामध्ये आमच्या लाडक्या बहिणींची योजना मांडली। विरोधकांनी वेळोवेळी त्याच्यावर टीका केली की ही योजना म्हणजे निवडणुकीचा जुमला आहे, ही योजना बंद होईल, ही योजना यशस्वी होणार नाही, ही योजना म्हणजे फक्त आमिष आहे। पण असं न करता खऱ्या अर्थानं आदरणीय दादांनी अर्थमंत्री म्हणून राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदरणीय अदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून आणि महायुती सरकारच्या प्रयत्नाने ही योजना यशस्वी करून दाखवली। अजूनही झोपेत विरोधकांना स्वप्न पडतात आणि सकाळी उठले की विरोध म्हणतात की आज ही योजना बंद होणार आहे, उद्या ही योजना बंद होणार आहे। ते कोर्टात सुद्धा गेले की या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळू नये म्हणून कोर्टात त्यांनी केस दाखल केली। ते विसरू नका, विरोधकांना ही योजना यशस्वी होऊन द्यायची नव्हती, पण खऱ्या अर्थानं आदरणीय दादांनी अर्थमंत्री म्हणून ही योजना यशस्वी करून दाखवली आणि आजही आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होतात ना। एकदा हात वर करून मला सांगा बरं, पाठीमागं किती महिलांच्या खात्यात पैसे जमा होतात? जर व्यवस्थित हात वरती करायला अजून नका आपल्या खात्यावरती आपला भाऊ आपल्याला 1,500 तिकडे दाखवा। फक्त प्रसार माध्यमांना माझी विनंती, कोणी असेल तर आमच्या महिला भगिनींचे जरा हसले चेहरे घ्या। 1,500 रुपये त्यांना स्वतःचे मिळतात, त्याच्यामुळे जरा व्यवस्थित हात वरती करा, फोटो घेऊ देत त्यांना। बाकीच्यांना मिळत नाही ना, पाठीमागं सगळ्यांना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।